माधुरी एक मोठ्या घरातील मुलगी होती. ती दिसायला अतिशय देखणी. जशी दिसायला देखणी तशी हुशारही ती खूप होती. परंतु या सगळ्याबरोबर वडिलांच्या श्रीमंतीचा तिला खूप माज होता. कोणताही गरीब अशिक्षित व्यक्ती तिच्या आसपासही आलेला तिला आवडत नसायचा. ती एवढ्या लाडाखोडात वाढली होती की गरिबी तिने कधी पाहिलीच नव्हती. म्हणून गरिबीचा आणि गरीब लोकांचा तिला प्रचंड राग यायचा. वडिलांच्या श्रीमंतीपुढे ती कधीच कोणाला जुमानत नव्हती. माधुरी एका मोठ्या डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत होती आणि तिथे शिकत असताना तिची स्वप्नील सोबत ओळख झाली आणि त्या ओळखीचे रूपांतर सुरुवातीला मैत्रीमध्ये आणि नंतर प्रेमामध्ये झाले. माधुरी स्वप्नीललाही सतत आपल्या श्रीमंतीचा मोठेपणा सांगत असायची, परंतु त्याचे तिच्यावर खूप प्रेम असल्यामुळे तो तिचे सर्व काही ऐकायचा. स्वप्नीलच्या घरची परिस्थिती जेमतेम होती, परंतु हे माधुरीला माहिती नव्हते. पण त्या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम असल्यामुळे माधुरीच्या वडिलांनी त्या दोघांचे लग्नाला होकार दिला आणि त्या दोघांचे लग्न झालं. माधुरीच्या वडिलांनी माधुरीचे लग्न अतिशय दिमाखात करून दिलं. कोणत्याही प्रकारची कमतरता त्यांनी ठेवली नव्हती. माधुरीचे आई वडील खूप श्रीमंत असल्यामुळे माधुरीला लग्नामध्ये सगळ्या काही नवीन वस्तू, सगळ्या ब्रँडेड वस्तू दिल्या जातात. जेव्हा माधुरी लग्न करून स्वप्नीलच्या घरी येते तेव्हा पाहते की त्यांच्या घरी तर अशा कोणत्याही गोष्टी नसतात. त्यामुळे माधुरी खूप नाराज होते आणि लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी माधुरी तिच्या आईवडिलांच्या घरून आणलेल्या सर्व वस्तू तिच्या खोलीत ठेवायला सांगते. लग्नघर होते. घरात खूप गडबड होती. सर्व पाहुणे मंडळी घरातच होती. त्यामुळे कोणालाच आलेल्या वस्तू तिच्या खोलीमध्ये ठेवायला टाईम मिळत नव्हता. तिच्या आईवडिलांच्या घरून आलेल्या वस्तूवर माधुरीचे बारीक लक्ष होते. त्यामुळे तिच्या आईवडिलांच्या घरून आलेला AC, TV, फ्रीज आणि सोफा जेणेकरून लवकरात लवकर तिच्या रूममध्ये सेट करावा असे तिला वाटत होते. सकाळी जेव्हा माधुरी आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली तेव्हा तिने तिच्या सासूला आवाज दिला आणि म्हणाली, आई आत्ताच्या आत्ता या. आणि म्हणाली, आई हे कसलं बाथरूम आहे? या बाथरूममध्ये गिझरही नाही. मला गरम पाण्याने आंघोळ करायची सवय आहे. मी थंड पाण्याने आंघोळ कशी करणार? त्यानंतर ती स्वतःशीच बडबड करत म्हणते की मी कसल्या घरात आले आहे देवा? या घरात बाथरूममध्ये गिझरही नाही, कुठले इलेक्ट्रॉनिक सामानही नाही व्यवस्थित. त्यावर उषाताई तिला म्हणाल्या, माधुरी तू 5 मिनिट थांब. मी आत्ता तुझ्यासाठी गॅसवर पाणी गरम करते. मग तू गरम पाण्याने आरामशीर आंघोळ करू शकतेस. आता मला आंघोळ करायला सुद्धा थांबावे लागेल का? माझ्या घरात असं नाही. प्रत्येक बाथरूममध्ये गिझर लावलेले आहेत. प्रत्येक नळाला गरम पाणी येते. तुम्ही लोक या घरात कसे राहता हेच मला कळत नाही. तुम्ही लोक असे कसे जीवन जगता? माधुरी रागात वाटेल ते सासूबाईंना बोलत होती. उषाताईंनी पटकन पाणी गरम करून आपल्या सुनेला दिले. आंघोळ करून माधुरी तिच्या खोलीत गेली आणि तिच्या नवऱ्याला म्हणू लागते की स्वप्नील कसा राहतोस तू इथे? येथे तुझ्या घरात कोणत्याच प्रकारची व्यवस्था नाही, सुविधा नाही. ना बाथरूममध्ये गिझर आहे, ना किचनमध्ये आरोचं पाणी. मी असे साधे पाणी कधीच पित नाही. मी नेहमी आरोचं फिल्टर झालेलंच पाणी पिते. तू असं कर, माझ्यासाठी मिनरल वॉटर घेऊन ये. मी तुमच्या घरातले हे साध्या नळाचे पाणी पिणार नाही. त्यामुळे मला खूप त्रास होतोय. त्याने माझा घसा दुखत आहे आणि मी आजारी सुद्धा पडली आहे. स्वप्नील त्याच्या बायकोकडे बघतो आणि हसून म्हणतो, हरकत नाही,
जर तुला साधं पाणी पिण्याची सवय नसेल तर मी तुझ्यासाठी बिसलेरी बॉटल विकत आणतो आणि ते पाणी तू आरामात पी. टेन्शन घेऊ नकोस. आता तरी ठीक आहे स्वप्नील? पण जेव्हा मी इथे कायम तुझ्यासोबत राहील, कारण आता मी तुझ्यासोबत लग्न केले आहे ना, मग तू किती दिवस माझ्यासाठी बाटल्या विकत आणणार आहेस? मी पुन्हा या घरी येण्याआधी तू ॲक्वागार्ड बसवून घे आणि बाथरूममध्ये गिझर पण लावून घे. आणि तुला नसेल जमणार तर मी माझ्या पप्पांना सांगून सगळ्या गोष्टीची अरेंजमेंट करून घेते. तुझ्या आईप्रमाणे मी पातेल्यात तापवलेले पाणी गरम करून आंघोळ करणार नाही. 2-3 दिवसानंतर सगळे पाहुणे त्या घरातून निघून गेले. माधुरीच्या माहेरवरून आलेले सामान हळूहळू सेट होऊ लागले. कोणते सामान कुठे ठेवायचे, कुठे लावायचे हे माधुरी सतत सांगत होती. माधुरीच्या वडिलांनी एक मोठा टीव्ही दिला होता जो हॉलमध्ये लावला जाईल आणि हॉलमधला जुना टीव्ही समोरच्या खोलीमध्ये लावता येईल असे उषाताईंना वाटले. टीव्ही लावण्यासाठी इलेक्ट्रिशियनला बोलावलं गेलं. संध्याकाळी हॉलमध्ये टीव्ही लावलाही. माधुरी जेव्हा तिच्या खोलीतून बाहेर पडली तेव्हा तिने हॉलमध्ये लावलेला टीव्ही पाहून तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि ती जोरात ओरडून बोलू लागली, माझ्या माहेरवरून आलेला टीव्ही हॉलमध्ये कोणी लावला? माझ्या वडिलांनी माझ्या खोलीत लावायला दिला आहे. मला न विचारता माझा टीव्ही हॉलमध्ये कोणी लावला? कोणाची एवढी हिम्मत झाली? माधुरीचे सासरे डायनिंग टेबलवर बसलेले होते आणि उषाताई सोफ्यावर बसलेल्या होत्या. त्यांच्या सुनेचे असे बोलणे ऐकून ते थक्क झाले आणि त्यांनी तिला विचारले, माधुरी, त्यात तेवढे राग येण्यासारखे काय आहे? उषाताई म्हणतात, माधुरी, मला वाटलं हा मोठा टीव्ही आहे म्हणून तो हॉलमध्ये चांगला दिसेल. त्यावर माधुरी म्हणाली, तुम्हा लोकांना छोट्या टीव्हीवर बघायची सवय असेल पण मला नाही. माझ्या माहेरच्या घरी खूप मोठा LCD टीव्ही लावलाय आणि तिकडे प्रत्येक रूममध्ये मोठे मोठे टीव्ही आहेत. म्हणूनच माझ्या वडिलांनी इतका मोठा LCD टीव्ही मला दिला आहे आणि मी तो माझ्या खोलीत बसवून घेणार आहे. तो टीव्ही काढून टाका आणि माझ्या खोलीत लावा आणि जुना टीव्ही पुन्हा हॉलमध्ये लावा. मी माझ्या खोलीत तो जुना आणि भंगार टीव्ही लावू देणार नाही. सुनेचे असे बोलणे ऐकून उषाताईंना खूप वाईट वाटले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. शेजारी बसलेले उषाताईंचे पती मोहनराव म्हणतात, अगं उषा, सुनबाई बरोबर बोलत आहे. आपल्याला आपला जुना टीव्ही पाहण्याची सवय आहे आणि मी तुला आधीच सांगितले होते की मला त्या आपल्या जुन्या टीव्हीची सवय आहे. मी त्यावर अनेक वर्षापासून माझ्या बातम्या बघत आलो आहे. मला तेच आवडते. हो सुनबाई, बरोबर बोलत आहेस. आम्ही आत्ताच तुझा टीव्ही काढतो आणि तुझ्या खोलीत बसवून देतो. त्यावर माधुरी म्हणाली, हे सर्व काही पटकन करा. आणि असे बोलून माधुरी तिच्या खोलीत निघून गेली. परंतु मोहनरावांना त्यांच्या सुनेचे वागणे अजिबात आवडलेले नव्हते. त्यांनी निरीक्षण केले होते की माधुरी नेहमी तिच्या माहेरचा मोठेपणा सांगत असायची की माझ्या आईवडिलांच्या घरात हे आहे आणि ते आहे. तिच्या वडिलांनी हे दिले आणि ते दिले. उषाताई त्यांच्या पतीला म्हणतात, माधुरी असे का बोलत असेल? एवढा कसला गर्व आहे तिला? अहो, आपल्यालाही घरात कशाचीच कमतरता नाही. तुम्ही चांगला जॉब करत होता आणि आपला मुलगाही काम करतो. अजूनही तुम्हाला पेन्शन मिळते. आपलं घर चांगलं चालतंय. आपल्याकडे कशाचीही कमतरता नाही. आपल्या घरात कशाचीही उणीव आहे असं मला कधीच वाटलं नाही. पण जेव्हापासून सूनबाई आली आहे तेव्हापासून ती आपल्या घरातील नेहमी
काही ना काही उणिवा काढतच असते. तिला असं वाटतं की आपल्या घरात काहीच नाही, जसं काही तिच्या आईच्या घरातून सगळं आणलं आहे. तिला तिच्या माहेरच्या घराचा खूप अभिमान आहे. मोहनराव आपल्या पत्नीला समजावतात आणि म्हणतात, काही हरकत नाही, ती आत्ताच या घरात नवीन आली आहे. ती हळूहळू घरचे वातावरण आणि आपल्या सगळ्यांना समजावून घेईल. तिला आपल्या घराच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ लागेल आणि तो वेळ आपल्याला तिला द्यावा लागेल. मोहनरावांच्या स्पष्टीकरणानंतर उषाताईंना समजते आणि त्या बोलतात, हो ठीक आहे, देऊयात आपण तिला वेळ. पण माधुरी तिच्या कृत्यापासून काही बदलत नाही. तिला जेव्हा संधी मिळते तेव्हा ती उषाताईंना तिच्या माहेरचा मोठेपणा सांगत असते आणि आईच्या घरातून लग्नात आलेल्या सर्व वस्तू, AC, सोफा, TV तिच्या खोलीत लावते. एक दिवस उषाताई त्यांच्या मुलाच्या लग्नात आलेल्या मिक्सरवर वाटण करत होत्या. तेव्हा अचानक मिक्सरचे झाकण उघडले आणि वाटण स्वयंपाकघरात सगळीकडे उडाले. तेव्हा माधुरी ओरडत आली आणि म्हणाली, तुम्हाला कोणी सांगितलं होतं मिक्सर चालू करायला? तो माझ्या आईच्या घरून आलेला मिक्सर आहे. वाटण बनवण्यासाठी तुम्ही तुमचा जुना मिक्सर वापरायचा ना. हा आधुनिक मिक्सर आहे. त्यात वाटण कसे बनवायचे हे तुम्हाला कळणार नाही. त्यावर उषाताई म्हणतात, हो बेटा, तुझं म्हणणं बरोबर आहे. हा मिक्सर आपल्या जुन्या मिक्सरपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. यामध्ये कोणतं बटन कुठे दाबावं लागतं हे कळत नाही. त्यावर माधुरी म्हणते, होय, माझ्या वडिलांनी मला पूर्ण ब्रँडेड वस्तू दिल्या आहेत. माझे वडील नेहमी ब्रँडेड वस्तूच विकत घेतात. त्यांच्या सुनेचे बोलणे ऐकून उषाताई पुन्हा उदास झाल्या. आज पुन्हा सुनेने आपल्या घराचा मोठेपणा दाखवला होता. उषाताईंना वाटलं होतं की तिला विचारावं, तुझ्या माहेरच्या घरात जे काही आहे ते तुझ्या आईवडिलांचे घरचे आहे, पण आता हे तुझं सासर आहे. सासरचे घर हेच तुझे आहे. बहुतेक वेळेस त्यांचा मुलगा ऑफिसच्या कामात व्यस्त असायचा. घरी उषाताई, मोहनराव आणि त्यांची सून तिघेच असायचे. एके दिवशी माधुरीला तिच्या आईच्या घरी जावं लागलं. उषाताईंनी आपल्या सुनेसाठी 2 साड्या आणल्या आणि तिला देताना त्या म्हणाल्या, सुनबाई, तू तुझ्या आईवडिलांच्या घरी जात आहेस. मी तुझ्यासाठी 2 साड्या नवीन आणल्या आहेत. तू त्या साड्या तुझ्या आईवडिलांच्या घरी रोजच्या रुटीनमध्ये वापरू शकतेस. तुझ्या अंगावर खूप चांगल्या दिसतील. त्या मी तुझ्यासाठीच विकत घेतल्या आहेत. प्रत्येकी 2000 रुपये किमतीच्या 2 साड्या आहेत. काय आई, माझ्यासाठी 2000 रुपयाच्या साड्या आणल्या? मी 5000 रुपयांची एक साडी नेसते. माझे वडील दिवाळीत आमच्या कामवाल्या मोलकरणीला 1000 रुपयांची साडी देतात. माझ्या लग्नाची एकही साडी 8000 रुपयांच्या खालची नाही आणि तुम्ही मला फक्त 1000 रुपयांची साडी नेसायला दिली आहे. तुम्ही दिलेली साडी माझे आई वडील पाहतील तर ते काय म्हणतील? तुम्ही तुमची साडी तुमच्यापाशीच ठेवा. मी माझ्या आईच्या घरी या स्वस्तातल्या साड्या नेसणार नाही. माझे आई वडील किती पैसेवाले आहेत हे तुम्हाला माहिती नाही का? तुमचे घर फक्त 3 खोल्यांचे आहे आणि माझ्या आईचे घर 3 मजली आहे. माझे वडील या शहरातील खूप मोठे व्यावसायिक आहेत. स्वप्नील माझ्या कॉलेजमध्ये शिकत होता आणि तो मला आवडला होता. म्हणूनच माझ्या वडिलांनी माझे लग्न स्वप्नीलशी लावून दिले. नाहीतर तुम्ही लोक माझ्या स्टेटसच्या जवळही नाहीत. शेजारी बसलेल्या मोहनरावांना माधुरीचे बोलणे सहन झाले नाही. त्यांनी तिला थांबवले आणि म्हणाले, बेटा, आता तू प्रेमविवाह केला आहे, मग यात कोण काय करू शकतो?
तुला माझा मुलगा आवडला म्हणूनच तुझं लग्न झालं आणि हीच बाब आहे. स्टेटस पैशाने नाही तर एखाद्याच्या चांगल्या वागण्याने मिळतो. तू आपल्या कॉलनीत जाऊन विचार किंवा माझ्या ऑफिसमध्ये जाऊन विचार माझं किती नाव आहे. तुला आवडत नसेल तर उषाने आणलेल्या साड्या घेऊ नकोस. पण मुद्दा असा आहे की तू कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीवरून तुझ्या आईवडिलांचा मोठेपणा दाखवत जाऊ नकोस. मोहनरावांचे बोलणे ऐकून माधुरीचे तोंड उघडेच राहिले आणि आपले तोंड फुगवून ती तिच्या खोलीत गेली आणि पटकन दरवाजा बंद करून घेतला. उषाताई आपल्या नवऱ्याकडे बघत म्हणाल्या, तुम्ही तिला कशाला काही बोलला? यावर मोहनराव म्हणतात, नाही उषा, प्रत्येक गोष्टीत ती तुझा अपमान करते. मी जेव्हा तिला पाहतो तेव्हा ती तुला तिच्या घराच्या आईच्या घराचा मोठेपणा सांगत असते. तू कोणापेक्षाही कमी नाहीस. काही दिवसांनी प्रकरण चव्हाट्यावर आले. एके दिवशी माधुरीच्या माहेरवरून फोन आला. तिच्या धाकट्या भावाची एंगेजमेंट आहे तर तुम्हा सगळ्यांना यावं लागेल. माधुरी लगेच तिच्या आईवडिलांच्या घरी जायची तयारी करू लागली. ती तिच्या आईवडिलांच्या घरी जायला लागल्यावर सासू सासऱ्यांना सांगते की तुम्ही सर्व ब्रँडेड आणि चांगली कपडे घालून तिकडे या. कसाही अवतार घेऊन येऊ नका, नाहीतर माझ्या आईच्या घरी 4 लोकांसमोर माझी आणि माझ्या आईवडिलांची इज्जत घालवाल. असे सांगून ती पुढे 2-3 दिवस अगोदर तिच्या माहेरी गेली. एंगेजमेंटच्या दिवशी स्वप्नील त्याच्या आईवडिलांसह सासरवाडीला पोहोचला. पण माधुरीचे तिच्या सासूशी आणि सासऱ्याशी वागणे तिथे सुद्धा बरे नव्हते. ती तिच्या सासूशी धडनीट बोललीही नाही आणि त्यांना तेवढा मानसन्मानही दिला नाही. चहापाणी झाल्यानंतर परत त्यांच्याशी कोणी तिथे बोललेही नाही. दोघे बिचारे त्यांच्या सुनेच्या भावाच्या एंगेजमेंट फंक्शनला उपस्थित राहून घरी परतले. उषाताईंना माधुरीच्या माहेरच्या लोकांचा स्वभाव आणि वागणूक अजिबात आवडली नाही. आता त्यांनी ठरवलं होतं की या लग्नाला त्या जाणार नाहीत. मुलाला आणि सुनेलाच पाठवतील असं त्यांनी ठरवलं होतं. एकदा जाऊन बघितलं आहे त्यांनी. अपमान करून परत घरी तशाच परतल्या होत्या आणि उलट माधुरी तिच्या माहेरचा मोठेपणा दाखवण्यातच व्यस्त होती. ती सतत त्यांना सांगत होती की आमचे 3 मजली घर आहे, माझ्या माहेरच्या घरात हे आहे ते आहे, आता मी पुन्हा तिकडे नाही जाऊ शकत. मोहनराव म्हणतात, ठीक आहे, तुला योग्य वाटेल ते तू कर. उषा, ही तुझी मर्जी आहे. मी तुला कधी काही करायला मनाई केली आहे का? माधुरीच्या भावाचे लग्न झाले पण उषाताई आणि मोहनराव लग्नाला गेले नाहीत. कारण नेमकी त्याच वेळी योगायोगाने त्यांच्या बहिणीच्या मुलाचे लग्न असल्याने त्यांना तिकडे जाणे सुद्धा तितकेच गरजेचे होते. दोन्ही बाजूचे लग्न व्यवस्थित पार पडले होते. माधुरी आणि उषाताई दोघी घरी आल्या होत्या. एक दिवस उषाताईंना त्यांच्या माहेरवरून फोन आला की उषाताईंच्या धाकट्या भावाला मुलगा झाला आहे तर तुम्हा सर्वांना इकडे यावे लागेल. उषाताईंच्या माहेरच्या घरी अशी प्रथा होती की जर उषाताईंच्या माहेरच्या घरी कोणाला बाळ झाले असेल तर त्यांच्या आत्या मुलांसाठी खूप काही वस्तू घेऊन जाते. आईसाठी कपडे, मुलांसाठी कपडे आणि सोने, चांदी, आणि खारी, खोबरे अशा भेटवस्तू घेऊन जाव्या लागतात. आणि जेव्हा ती परत येते तेव्हा त्यांच्याकडूनही तिला अनेक भेटवस्तू दिल्या जातात. बारशाचा कार्यक्रम मोठा साजरा केला जातो. नाचगाणेही होतात. माहेरी आपल्या भावाला मुलगा झाल्याच्या आनंदात उषाताई लगेचच तिकडे बारशाला जाण्याची सर्व तयारी करू लागतात. त्या आपल्या पतीला म्हणतात, अहो, ऐकलत का? इतक्या वर्षानंतर माझ्या भावाला मुलगा झाला आहे म्हणून मी ठरवले आहे की आपण त्याला सोन्याची चैन घेऊन जाऊ
आणि खूप काही भेटवस्तूही घेऊन जाऊ. त्यावर मोहनराव म्हणाले, ठीक आहे. त्यांनी त्यांच्या पेन्शनचे पैसे काढले आणि त्या पेन्शनच्या पैशातून त्यांनी सोन्याची चैन आणि कपडे विकत घेतले आणि भेटवस्तू म्हणून एक सुंदर असं खेळणं गिफ्ट घेतलं. माधुरीने तिच्या आईवडिलांच्या घरी हे सगळं कधी पाहिलंच नव्हतं, कारण त्यांच्या घरी हे असं काहीही होत नव्हतं. तिला हे सगळं आवडलं होतं. ती जरा आश्चर्यचकित झाली हे सर्व पाहून, कारण तिची सासू त्यांच्या माहेरसाठी इतकं करत असते. एक दिवस ती सासूला म्हणाली, तुम्हाला तुमच्या माहेरच्यांच्यासाठी एवढं करण्याची काय गरज आहे? तुमच्या माहेरचे नेहमी काही ना काही पाठवत असतात. मी तुम्हाला कधी तुमच्या माहेरी जाताना पाहिलं नाही. या घरात येऊन मला वर्ष झाले आहे, पण तुम्ही एकदाही तुमच्या आईवडिलांच्या घरी गेल्या नाहीत आणि आज तुम्ही जाणार आहात. जर तुम्ही एवढी सगळी तयारी केली आहे. उषाताई म्हणाल्या, माधुरी, गेल्या 1 वर्षापासून मी माझ्या माहेरी गेली नाही, कारण मी माझ्या कामात खूप व्यस्त होते आणि तू पण नवीनच सून म्हणून घरी आली होतीस. मला माझ्या नवीन सुनेला सोडून कुठे जावेसे वाटले नाही आणि आज संधी मिळाली आहे तर मी माझ्या माहेरच्या घरी जाईन आणि तू पण माझ्या माहेरी चल. यावर माधुरी चिडून म्हणाली, मी तुमच्या माहेरी जाऊन काय करणार? आणि तेही खेडेगावात? मी इथेच बरी आहे. तुमच्या आईवडिलांच्या घरी नीट कशाची व्यवस्था असेल की नाही याचा मला प्रश्न पडला आहे. मला तिथे राहताही येणार नाही. त्या खेडेगावात लाईटसुद्धा नसेल ना कशाची व्यवस्था असेल. यावर उषाताई म्हणाल्या, तू एकदा माझ्या आईच्या घरी तर चल, तुला तिथे नक्कीच आवडेल. त्यावर स्वप्नील माधुरीला म्हणतो, माधुरी, आपण सर्वांनी तिकडे जायला हवं. मामाने आपल्या सर्वांना बोलावलं आहे. तू या घरची सून आहेस. ते इतक्या दिवसापासून फोन करतात. तुला तर नक्की यावंच लागेल आमच्यासोबत. खूप जबरदस्ती केल्यानंतर माधुरी तिच्या सासूच्या माहेरी जायला तयार झाली, पण आतून ती विचार करत होती की ती त्या खेडेगावात कशी राहणार आहे. ती कधी खेडेगावात गेलीच नव्हती. ती कशी राहणार आहे? गावचं वातावरण कसं असेल या विचारांनी ती गोंधळली होती. शेवटी तो दिवस आला जेव्हा ती तिच्या सासूच्या माहेरच्या घरी जाण्यास तयार झाली होती. गावी पोहोचताच गावाच्या बाहेर ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. सर्व सदस्य गावाबाहेर उभे होते. उषाताई आणि मोहनराव व त्यांची सून यांचे स्वागत फुलांचा वर्षाव करून करण्यात येते. उषाताईंच्या माहेरचे सर्व लहान मोठे नाचत होते. उषाताई देखील नाचू लागतात. तेव्हा उषाताईंचा मोठा भाऊ समोर 2 घोडे जोडलेली एक सुंदर गाडी घेऊन आला. त्या गाडीत त्यांची बहीण मेहुणे आणि त्यांच्या सुनेला बसायला सांगतो. त्या सर्वांना घेऊन त्यांनी घोडागाडीतून पूर्ण गावाला फेरी मारली आणि खूप जल्लोषात त्यांचे स्वागत केले. माधुरीला वाटले होते की सासूचे माहेर हे खेडेगाव आहे आणि तिथे असे काहीच होत नाही. पण इतकं सगळं पाहून ती थक्क झाली आणि जेव्हा गाडी सासूबाईंच्या घरासमोर येऊन थांबली तेव्हा माधुरीला समोर एक मोठं आलिशान घर दिसलं. त्यांचं घर एवढं मोठं होतं की 7-8 कुटुंब तिथे एकत्र राहू शकतील. त्या आलिशान घराला संपूर्ण बाजूने डोळे दिपतील अशी लाइटिंग केली होती. माधुरी मोठे डोळे करून तिच्या सासूच्या माहेरचं घर बघत होती. घरात प्रवेश करताच संपूर्ण घर फुलांनी सजवलं होतं. उषाताईंच्या माहेरचं घर इतकं सुंदर होतं की पाहणारा पाहता क्षणी त्या घराच्या प्रेमातच पडायचा, जसं माधुरीचं झालं होतं. घराचा हॉल इतका मोठा होता की
त्यामध्ये एका वेळेस 3 गाड्या बसू शकतात. घराच्या समोर मोठं अंगण होतं. अंगणाच्या एका बाजूला गाई म्हशीसाठी गोठा होता, तर दुसऱ्या बाजूला लहान मुलांना खेळायला जागा होती. तसेच झाडाला बांधलेला एक सुंदर झोकाही होता, ज्यावर लहान मुले आनंदाने झोका घेत होती. घराच्या मागच्या अंगणात सर्व पालेभाज्यांची बाग लावलेली होती. इतकं भव्य घर बघून माधुरीला धक्काच बसला होता. असं घर तिने कधीच पाहिलं नव्हतं. कारण अशी मोठी घरे शहरामध्ये नसतात. मोठी घरे फक्त खेडेगावातच दिसतात, कारण तिथे सर्व एकत्र कुटुंब असतात. तेवढ्यात उषाताईंची मोठी वहिनी येते आणि त्यांचे पाय धुते आणि त्यांचा खूप मानसन्मान करते. वेगवेगळे गोड पदार्थ जे घरच्या गाईच्या शुद्ध तुपापासून बनवण्यात आले होते, त्याने सर्वांचे तोंड गोड केले जाते. नंतर जेवणाची वेळ होते, तेव्हा ताटात सर्व प्रकारच्या भाज्या वाढल्या जातात. 2 प्रकारचा भात वाढला जातो, जो त्यांच्या शेतात पिकला जाणारा प्युअर इंद्रायणी तांदळापासून बनवलेला असतो. आणि बरेच विविध प्रकारचे पदार्थ वाढले जातात. रात्री जेवण झाल्यानंतर सगळे गप्पा मारायला अंगणात बसतात. पण त्याच वेळेस माधुरी विचार करत असते की मी शहरात खूप श्रीमंत लोक बघितले, परंतु जी श्रीमंती, जो जिव्हाळा येथे खेडेगावात आहे, तो कधीच बघितला नाही. माधुरीला उषाताईंच्या माहेरचे घर खूपच आवडलेलं असतं. तिला तिच्या सासूला विचारायचं असतं, तुम्ही मला कधी का नाही सांगितलं? शेवटी तिला संधी मिळाली आणि ती तिच्या सासूच्या जवळ गेली आणि त्यांच्या शेजारी बसून विचारले, आई, तुमच्या माहेरचं घर इतकं मोठं आहे, इथले लोक किती प्रेमळ आहेत, तुम्ही मला कधीच का नाही सांगितलं? त्यावर उषाताई म्हणाल्या, मुली, माझा भाऊ खूप मोठा जमीनदार आहे. या गावात सर्वाधिक शेती माझा भाऊ करतो. त्यासोबत या गावातील सरपंच देखील तोच आहे. आणि जेव्हा उद्या सकाळी तू आमच्या शेतावर जाशील, तेव्हा तेथील फार्म हाऊस पाहून तुला खूप आनंद होईल. माधुरी म्हणते, आई, मामांचे इथे फार्म हाऊस सुद्धा आहे? अरे बापरे, हो मुली, माझ्या धाकट्या भावाने जवळच्या शेतावरच एक फार्म हाऊस बांधले आहे. त्यामागे जवळच एक विहीर सुद्धा आहे. त्यातच आम्ही लहानपणी पोहायचो सुद्धा. आम्ही लहानपणी खूप काम सुद्धा तिथे केली आहेत. तिथे शेतीत सगळ्या प्रकारच्या भाज्या पिकतात. घरात सगळ्या भाज्या तिथूनच येतात. बाहेरून भाजी कधीच विकत घ्यावी लागत नाही. इथे प्रत्येक जण ताजी आणि एकदम फ्रेश भाजी खातात. सासूचे आई वडील एवढे श्रीमंत आहेत आणि गावाकडे राहून सुद्धा मामाकडे 3 कार होत्या. त्यांच्याकडे एवढं मोठं घर आणि फार्म हाऊस सुद्धा होतं. ट्रॅक्टर, एवढी जमीन आणि मालमत्ता हे सासूबाईंचे आहे. हे ऐकून माधुरीला धक्का बसला. तिच्या सासूबाईंच्या माहेरी 3 कार होत्या. ते खूप श्रीमंत होते. एवढे मोठे घर, शेती, फार्म हाऊस, एवढा मोठा जमीन जुमला होता. पण तिच्या सासूने त्याचा उल्लेख कधीही केला नाही किंवा त्यांच्या माहेरचा घराबद्दल कधी मोठेपणा सुद्धा दाखवला नाही. पण मी माझ्या सासूबाईंना माझ्या माहेरच्या घराचा नेहमीच मोठेपणा सांगत आले. आज सासूबाईंच्या माहेरचे घर पाहिल्यानंतर मला स्वतःच्या आईवडिलांचे घरी परकेच वाटू लागले. माझ्या सासूबाईंच्या माहेरच्या घरी माझ्या माहेरच्या घरापेक्षा खूप दबदबा होता. माझ्या माहेरचे घर फक्त 3 मजल्यांचे आहे आणि हेही फक्त एका गुंट्यातच आहे. पण इथे तर पूर्ण जमिनीवरच मोठेच्या मोठे घर बांधलेले आहे. आता माधुरीला त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा आठवत होत्या. माधुरीने तिच्या सासूबाईंना त्यांच्या माहेरच्या घरावरून व लोकांवरून खूप काही सुनावले होते.
पण तिला या गोष्टीचा आता आतून खूप पश्चाताप होत होता. ती विचार करत होती की कधी एकदा घरी पोहोचते आणि तिच्या कृत्याबद्दल सासूची माफी मागते. 3-4 दिवस माहेरी राहिल्यानंतर उषाताई आणि मोहनराव व त्यांची सून आणि मुलाला त्यांच्या माहेरच्या लोकांनी कपडे लत्ते दागदागिने देऊन खूप आदराने त्यांची पाठवणी केली. घरी गेल्यानंतर माधुरी तिच्या सासूबाईंच्या खोलीत गेली आणि म्हणाली, आई, तुमच्या माहेरचे घरातले सगळे खूप श्रीमंत, प्रेमळ आणि मनाने अतिशय खूप चांगले आहेत. आई, तुम्ही मला खूप चांगल्या कुटुंबातून आहात, पण तरीही तुम्ही मला कधीच सांगितले नाही की कधी तुम्ही मला मोठेपणा दाखवला नाही. तुम्ही खूप चांगल्या कुटुंबातून आल्या आहात. तुमच्या घरी सर्व काही चांगले आहे. तरीही मी तुमचा खूप वेळा अपमान केला आहे. आता मला माझ्या आईचे घर वर्चस्व दाखवून खूप वाईट वाटते. आई, मला माफ करा. आई, मला माझ्या वागण्याचे खूप वाईट वाटत आहे. उषाताई त्यांच्या सुनेला सांगतात, मी नेहमीच अनेक सुखसोयींमध्ये वाढलेली आहे. माझ्या घरी आधीपासूनच खूप श्रीमंती आहे. मला कधीही कोणत्या गोष्टीची कमतरता नव्हती. तू तर आता बघितलंच आहेस की माझ्या माहेरच्या घरी कशाचीच कमतरता नाही. माझ्या वडिलांनी माझे लग्न मोहनरावांसोबत केले होते. मोहनराव हे अतिशय प्रामाणिक व्यक्ती होते. त्यांच्या प्रामाणिकपणावर प्रभावित होऊन माझ्या वडिलांनी माझं लग्न त्यांच्याशी लावून दिले होते. त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसली तरी माझ्या वडिलांनी मला आर्थिक मदत करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला होता, पण ते मोहनरावांना आवडले नाही. त्यांनी स्वतःचे घर चालवण्यासाठी सासरच्यांच्याकडून पैसे घ्यावे, त्यामुळे त्यांचा स्वाभिमान दुखावला असता. घर चालवण्यासाठी मी माझ्या माहेरकडून पैसे घेतले असते, पण नवऱ्याचा मान राखण्यासाठी मी माझ्या माहेरच्या घरची मदत कधीच स्वीकारली नाही. मुली, पैशापेक्षा आदर महत्त्वाचा आहे. तू माझ्या माहेरच्या घरी जाऊन बघितलंच आहेस की माझे आई वडील, माझे भाऊ बहिणी माझ्या नवऱ्याचा आणि माझ्या मुलांचा किती आदर करतात ते. आता तूच सांग, पैसा महत्त्वाचा आहे की आदर? जर मी माझ्या माहेरवरून पैसे घेतले असते तर माझे भाऊ बहिणी हाच विचार करत असते की मी माझ्या आईच्या पैशावर जगत आहे. पण आज मी माझ्या माहेरी आदराने जाते. सासूचे बोलणे ऐकून माधुरीने त्यांना मिठी मारली आणि ती रडायला लागली. आई, आज मला तुमच्याकडून खूप काही चांगले शिकायला मिळाले. मी माझ्या आईच्या घरी या गोष्टी कधीही शिकले नाही, ज्या मी शिकायला हव्या होत्या. आई, प्लीज मला माफ करा. मी इथून पुढं असं कधीच करणार नाही. उषाताई आपल्या सुनेला माफ करतात आणि माधुरीसुद्धा सासूबाईंशी चांगले वागू लागते. तर मित्रांनो, समोर बघून एखाद्या व्यक्तीला कमी लेखणे आणि त्यांची तुलना श्रीमंतीबरोबर करणे कधीही योग्य नाही. मित्रांनो, पैशापेक्षा प्रेम, माणुसकी, जिव्हाळा महत्त्वाचा असतो. पैसा काय हो, आज आहे तर उद्या नाही. त्यामुळे आपल्या प्रेमाची, जिव्हाळ्याची माणसे जपा. जशी माधुरीला आपली चूक समजली तर. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जो कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन मोटिवेशनल, मनोरंजक कथा ऐकण्यासाठी ऑल नोटिफिकेशन दाबा. यापुढे येणाऱ्या सर्व कथा सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे अशाच मराठी नवनवीन कथांच्या खजिन्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.